सोलापुरात देखील टीसीएसची पुनरावृत्ती नको असे म्हणत नगरसेविका पूजा वाडेकर यांनी लक्ष वेधले आहे। नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी एक महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले असून नुकतीच नाशिक येथील एका नामांकित आयटी कंपनीत अर्थातच टीसीएस मध्ये कॉर्पोरेट जिहादची घटना अत्यंत धक्कादायक आहे। या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असून त्या प्रकरणातील रोज नवनवीन खुलासे अधिक चिंताजनक आहेत। या घटनेचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत। सोलापूर शहराचा विस्तार होत असताना येथेही अनेक लहान मोठ्या आयटी कंपन्या, बीपीओ आणि केपीओ केंद्रे कार्यरत आहेत। या क्षेत्रामध्ये सोलापूरसह परिसरातील अनेक तरुण तरुणी मोठ्या संख्येने काम करत आहेत। नाशिकच्या प्रकरणामुळे सोलापुरातील पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। आपल्या मुलामुलींच्या सुरक्षिततेबद्दल पालक अत्यंत साशंक आहेत। सोलापूर शहरातील सर्व आयटी खासगी कंपन्यांमध्ये कामाच्या ठिकाणच्या वातावरणाची कडक तपासणी करण्यात यावी। नाशिक सारखी कोणतीही संशयास्पद किंवा कॉर्पोरेट जिहाद सदृश घटना सोलापुरात घडत नाही ना याची खातरजमा करण्यासाठी विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात यावी। वेळेतच अशा प्रवृत्तींना आवर घालावा असे निवेदन नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी आमदार देवेंद्र कोटे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना दिले आहे।